जमातुल खैर फाउंडेशन शेवगाव यांच्यातर्फे पैगंबर जयंती निमित्त बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साहात व सुंदर व्यवस्थापनासह 2 ऑक्टोबर 2025 रोजी बंधन लॉन शेवगाव येथे संपन्न झाला। हा कार्यक्रम त्या सर्व माता भगिनींनी, विद्यार्थी व युवकांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता, ज्यांनी विविध ठिकाणी झालेल्या पैगंबर जयंती निमित्त स्पर्धेत सहभाग घेतला किंवा ती यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। यावर्षी स्पर्धा शेवगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, पैठण, कर्जत, पाथर्डी, कुकाना, सोनई, सलबतपूर, खोजपुरी, अहमदनगर शहर, कोपरगाव आणि इतर अनेक भागांमध्ये झाली। एकूण 10 तालुक्यातील सुमारे 10,000 विद्यार्थ्यांनी व माता भगिनींनी यात भाग घेतला। कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद रियाज साहेब यांनी केली। विशेष भाषण मौलाना अब्दुल माजिद साहेब यांनी केले। संचालन कारी मोहम्मद अन्सारी साहेब यांनी केले। कार्यक्रमास मोठ्या संख्येने धर्मगुरू, सर्व समाजाचे प्रमुख, माता भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते। स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या सर्व विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे व बक्षीस देण्यात आले। तसेच ज्या भागांमध्ये पैगंबर जयंती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्या ठिकाणच्या जबाबदार प्रमुखांना सन्मान चिन्ह देण्यात आले। फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी तय्यबभाई पटेल यांनी सांगितले की या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पैगंबराचे विचार रुजवणे, पैगंबर हे पूर्ण सृष्टीसाठी आले होते, त्याचा प्रसार करणे आणि चांगल्या नैतिक जीवनाकडे वळवणे हा आहे। हे स्पर्धेचे दुसरे वर्ष होते आणि आमचा प्रयत्न असेल की पुढील काळात ही मोहीम केवळ अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक गावात, वस्तीत आणि समाजात पैगंबरांच्या विचारांचा प्रसार व्हावा, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। या कार्यक्रमात फाउंडेशनचे सचिव मौलाना अंजुम साहेब, इमाम कुबा मस्जिद शोएबभाई सय्यद, अझहरभाई कुरेशी, बाबाभाई तांबोळी, इरफानभाई मुजावर, वसीमभाई पठाण, जाकीरभाई मंसुरी, समीरभाई मेंबर, हाजी शाहरुख खान अत्तार, मुदस्सिरभाई हाफिज, सोहेल अव्हान, हाफिज फिरोज, हाफिज ताकी, फयाजभाई जहागीरदार, मोहसिन सुभान शेख, मुफ्ती रशीद बोधेगाव, मौलाना राईस बोधेगाव आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। हे सर्व फाउंडेशनचे सदस्य आहेत। कार्यक्रमाची सांगता दुवा व सर्वांच्या आभाराने करण्यात आली। शेवटी सर्वांनी अशी प्रार्थना केली, या फाउंडेशनच्या माध्यमातून देश सेवा घडो, समाज हिताचे काम घडो।